पंचगंगेला पुन्हा रसायनाचा विळखा, तेरवाड बंधाऱ्याजवळ फेसाचे साम्राज्य, शेतकरी आक्रमक। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याजवळ आज पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत भयावह स्वरूपात मिळाले। नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रसायनमुक्त फेसाळलेले पाणी प्रवाहित होत असून पांढऱ्या शुभ्र फेसाचे डोंगर नदीपात्रात साचले आहेत। हे विषारी पाणी आता नदीकाठच्या शेतात शिरू लागल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। दुर्गंधी आणि जलपर्णीचा विळखा। प्रदूषित पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यातच नदीपात्रात जलपर्णीचा मोठा विळखा असल्याने पाण्याचा प्रवाह थांबून प्रदूषणाची तीव्रता अधिकच वाढत आहे। शेतकऱ्यांचा संताप। वारंवार तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप पंचगंगा काठच्या शेतकऱ्यांनी केला आहे। आमच्या डोळ्यादेखत नदीचे विष होत आहे, पण प्रशासन अजूनही ढिम्म आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिला आहे। आता यावर संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।